निद्रा, झोप याविषयी दादांचं विज्ञान जाणून घेऊ। जीव मात्र प्राण्यांना झोप आवश्यक आहे, पण झोपेचं प्रमाणच कोणी ओळखलं नाही। झोपेचं प्रमाण तर असं असलं पाहिजे की दिवसा झोप येणार नाही। हे लोक तर रात्री 10 तास झोपतात आणि थेट सूर्य डोक्यावर येतो त्या वेळपर्यंत पडून राहतात। अरे हे जग असं झोपण्याकरता आहे का? दुसऱ्या बाजूस कित्येक लोकांना झोपच येत नाही। अमेरिकेमध्ये 80% लोक झोपेच्या गोळ्या खाऊन झोपतात। अरे झोप हे नैसर्गिक देणगी आहे, ती सुद्धा तुम्ही घालून बसलात तर मग तुमच्या वैभवाचं काय करायचं? तोफेच्या गोळ्यावर चढवायचं आहे? नैसर्गिक झोप येत नाही म्हणजे त्याचं कारण असं की त्यांचा जो आहार आहे त्या प्रमाणात ते मेहनत करत नाही। थकून गेला आणि झोप आली असा प्रकारचा आहार पाहिजे। मेहनत करण्याच्या हिशोबाने आहाराच्या प्रमाणाची अनुकूलता ॲडजस्टमेंट असली पाहिजे। प्रमाणशीर झोप येईल। मग झोपेची तर मारामारीच झाली आहे ना सर्व ठिकाणी, आणि परदेशात तर झोप शोधून सुद्धा सापडत नाही। एवढ्याच करता दादा म्हणतात, मी त्याच्या नैसर्गिक औषधाच्या शोधात आहे। आम्ही सर्वांना प्रमाणशीर नॉर्मल जीवन जगण्याचे शिकवू। प्रमाणशीर खावे, प्रमाणशीर प्यावे, झोपावे आणि मौज करावी। आता झोप किती असावी? भगवानांनी 3 तास झोपण्याकरिता सूट दिली आहे। हे जग झोपण्याकरता नाही। ज्ञान मिळाल्यानंतर फार झोप न आली तर ते चांगलं। ज्ञाता द्रष्टा पदात विशेष राहता येते। दादाश्री म्हणतात, आम्ही गेली 20 वर्ष 1.5 तासाच्या वर झोपलं नाही। जागृतीमध्ये रात्री गेल्या। झोप किती पाहिजे? या देहाला त्याच्या कामानंतर थकवा घालविण्यापुरतीच झोप पाहिजे आणि तितका वेळ पुरता आहे। गौतम स्वामींनी महावीर भगवानाला विचारलं की झोपलेला चांगला की जागा असलेला चांगला? त्यांनी खूप मजेदार उत्तर दिलं। भगवानांनी सांगितलं, 1000 माणसांपैकी 999 माणसं या जगात झोपलेली चांगली, परंतु एखादा परोपकारी जीव जागत असेल तर ते उत्तम आहे।